नमस्कार प्रेक्षकांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, लवकरच आपल्याला राया आणि मंजिरी दोघेजण आता एकत्र दिसणार आहेत. तर इथे राया आणि मंजिरीचं प्रेम नाना आणि जिजी या दोघांनी स्वीकारलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या दोघांचं लग्न लावून देण्याचा सुद्धा निर्णय नाना आणि जिजी या दोघांनी घेतलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता मंजिरीची तब्येत जयमुळे बिघडलेली असते. पण रायाने त्याच्यावरती औषध शोधून काढलेलं असतं आणि ते सुद्धा प्रशांतच्या मदतीने. तर इथे प्रशांतने रायाला आता सांगितलेलं असतं की मंजिरीला नक्की काय होतं आहे आणि आता त्यासाठी एक ब्लड टेस्ट करायला सांगितलेली असते. आणि राया सिस्टर आणि डॉक्टर यांना सांगून ती ब्लड टेस्ट करून घेतो आणि आता मंजिरीच्या आजारावरती अँटीडोस हा रायाने तिला दिलेला असतो आणि त्यामुळे मरणाच्या दारातून रायाने मंजिरीला परत आणलेलं असतं, तिचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे इथे जिजी आणि नाना दोघेही रायावरती खूपच जास्त खुश झालेले असतात. जिजीला सुद्धा रायाचा चांगुलपणा लक्षात येतो आणि त्यामुळेच तिथे नाना आणि जिजी या दोघांनी मिळून खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की इथे त्यांनी आता मंजिरी आणि रायाचं प्रेम स्वीकारत त्या दोघांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी इथे जयची हक्कलपट्टीसुद्धा करण्यात आलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने राया मंजिरीला अँटीडोस देतो आणि त्याचबरोबर इथे आता नाना आणि जिजी कशा पद्धतीने त्या दोघांच्या प्रेमाचा स्वीकार करत लग्नाला परवानगी देतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे रायाचं मंजिरीवरती खूपच जास्त प्रेम आहे. म्हणजे मंजिरी आजारी पडली आहे तर इथे राया किती कासावीस आणि व्याकुळ झाला आहे हे तर आपण सगळ्यांनी बघितलंच. जरी मंजिरीच्या बाजूने मैत्री असली तरीसुद्धा रायाचं मंजिरीवरती खूपच जास्त प्रेम आहे. आणि प्रेक्षकांनो, कुठे ना कुठेतरी मंजिरीचं सुद्धा रायावरती प्रेम आहे, पण तिला ते कळत नाही आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी तिला रायाची गरज लागत असते. म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाना, जिजी, निखिल हे सगळेजण तिच्या समोर असले तरीसुद्धा ती फक्त राया राया एवढंच करत असते. पण तरीसुद्धा तिचं रायावरती प्रेम आहे हे ती नाकारत असते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता रायाचं प्रेम मंजिरीवरचं काही कमी होत नाही, उलट ते दिवसेंदिवस वाढतच जात असतं. मंजिरी मनातून खचून गेली, म्हणजे जणू काही ती आता जगणारच नाही असं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच इथे रायाने मंजिरीमध्ये आता जगण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी तिला प्रपोज करण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण त्याच्या मित्राने डिफिकल्टने त्याला सांगितलेलं असतं की इथे रडत कुडत बसू नकोस. तुझ्या मैत्रिणीला असं वाटतंय की ती आता जगणार नाही आहे, पण तू तिच्यामध्ये जगण्याची इच्छा निर्माण करू शकतोस. तू तिला सांग की तुझं तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे ते आणि तुझ्या प्रेमासाठी तिला जगायचं आहे. तिच्यामध्ये तू ही जगण्याची इच्छा निर्माण कर, म्हणजे बघ तिला कसं बरं वाटेल. तेव्हा इकडे आता प्रेक्षकांना आपण बघितलंच, इथे राया मंजिरीची सगळी इच्छा पूर्ण करतो. तिला जे हवं आहे ते सगळं तो करत असतो. रागावरती कंट्रोल करायला सांगितल्यानंतर तो इथे प्रशांतला काहीसुद्धा बोलत नाही. कारण मंजिरीने त्याला सांगितलेलं असतं, तिला जेव्हा चायनीज खावासा वाटतो तेव्हा रायाने तिच्यासाठी चायनीजसुद्धा आणलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे मंजिरीला आता रात्रीच्या चांदण्या बघायच्या असतात. तेव्हा त्याने आता हॉस्पिटलमध्ये काजवे आणलेले असतात आणि अख्ख्या रूमभर ते सोडलेले असतात आणि ते चांदण्यांसारखे आता अख्ख्या रूममध्ये लुकलुक करत असतात आणि त्यामुळे इथे मंजिरीला छान वाटतं. तेव्हा मंजिरी म्हणते की आता मी जगणारच किती आहे, माझे थोडेच दिवस राहिलेत. तेव्हा इथे रायाला खूप वाईट वाटतं आणि तेव्हा राया म्हणतो की मिस फायर, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं, खूप प्रेम. निदान माझ्यासाठी तरी जग ना, माझ्या प्रेमासाठी तरी जग. तेव्हा इथे मंजिरीची तब्येत लगेचच बिघडते आणि मंजिरीला इथे इतका त्रास होतो की राया पूर्णपणे आता इथे व्याकुळ होतो तिच्यासाठी. डॉक्टरांना बोलावतो आणि म्हणतो की हातापाया पडतो, पण तुम्ही इथे मिस फायरला बरं करा. आणि त्या क्षणी तो प्रशांतला इथे किडनॅप करायला सांगतो. प्रशांतच्या हातामध्ये घड्याळ असल्यामुळे इथे आता जे काही राया आणि प्रशांतमध्ये बोलणं असतं ते सगळं जय ऐकत असतो. कारण जयने त्याच्या हातामध्ये असं एक घड्याळ घातलेला आहे की त्याच्यामधून एक मायक्रो कॅमेरासुद्धा आहे. म्हणजे प्रशांत कुठे जातोय कुठे नाही,
कुणाला भेटतोय हे सगळं त्याच्यामध्ये दिसणार आणि त्याचबरोबर तो जे काही बोलतोय ते सगळं जयला ऐकू जाणार, कारण त्याच्या मोबाईलला ते घड्याळ कनेक्टेड आहे. तर इथे प्रेक्षकांनो, आता प्रशांतला रायाची मदत करायची असते मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी आणि तेव्हाच तो इथे आता रायाबरोबर भांडणाचं नाटक करतो आणि खाणाखुणा करून तो रायाला दाखवतो की माझ्या हातामध्ये घड्याळ आहे, त्या जयची नजर माझ्यावरती आहे, म्हणून आता भांडायचं नाटक करायचं आहे. आणि भांडता भांडता एकमेकांना मारता मारता इकडे आता एक चिठ्ठी हळूच प्रशांतने रायाच्या खिशामध्ये ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी रायाच्या खिशामध्ये ठेवून आता राया त्याला जणू काही तिथून मारून हकलून देतोय असं दाखवतो आणि त्या चिठ्ठीमध्ये ब्लड टेस्ट करायची लिहिलेली असते. जर ती ब्लड टेस्ट झाली तर आता मंजिरीमध्ये कुठले इथे विषारी विषाणू आहेत हे कळेल. तर ते विषारी विषाणू हे जेव्हा डॉक्टरांना आता मंजिरीच्या ब्लडमध्ये आहेत हे कळेल तेव्हा त्याच्यावरती ट्रीटमेंट होईल आणि मंजिरी बरी होईल हे आता कळलेलं असतं. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की ही कसली कसली चिठ्ठी मला दिली, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं, त्यामुळे आता इंग्लिश रायाला वाचता येत नाही. तेव्हा तिथे नर्स येतात. राया म्हणतो की नर्स जरा बघा ना हे काय लिहिलं ह्याच्यामध्ये. तेव्हा नर्स म्हणतात की राया दादा याच्यावरती तर एक ब्लड टेस्ट लिहिलेली आहे, पण आपल्याकडे नॉर्मली ही टेस्ट आपण करत नाही. तेव्हा इथे राया म्हणत असतो की अच्छा, म्हणजे प्रशांतने आपल्याला मदत करण्यासाठी हे सगळं केलं आहे. जर ही ब्लड टेस्ट झाली तर कदाचित आपल्याला मिस फायरचा आजारपण काय आहे, तिला नेमका कसला त्रास होतो आहे, तिच्या ब्लडमध्ये कसले विषाणू आहेत हे आपल्याला कळेल. त्यामुळे इथे राया म्हणतो की नर्स प्लीज डॉक्टरांना बोलवा ना. तेव्हा इथे डॉक्टर आणि नर्स दोघेही आता सोबत आल्यानंतर राया म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतोय की तुम्ही ही ब्लड टेस्ट करा. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की आपल्या इथेही नाही केली जात आणि ही करून काय उपयोग आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो मी तुम्हाला हात जोडतो, प्लीज तुम्ही ही टेस्ट करा, याच्यामधून तुम्हाला कळेल की मिस फायरच्या ब्लडमध्ये नक्की कुठले विषाणू आहेत हे तरी तुम्हाला कळेल. मी सांगतोय ते ऐका, पण याबद्दल कुणाला काही सांगू नका, जीजी आणि नानांनासुद्धा सांगू नका की ही टेस्ट तुम्ही केली आणि याच्यावरती तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची आहे जी योग्य असेल ती तुम्ही प्लीज करा. मिस फायर या सगळ्यामुळे बरी होणार आहे. तेव्हा इकडे नर्स आणि डॉक्टर म्हणतात की ठीक आहे राया दादा, तुम्ही जर म्हणताय तर आपण ही टेस्ट इथे करूया. तेव्हा आता पुन्हा एकदा तिचं ब्लड सॅम्पल घेतलेलं असतं आणि त्याच्यावरती आता ब्लड टेस्ट केलेली असते प्रेक्षकांनो. तेव्हा इकडे डॉक्टरांच्या लक्षात आलेलं असतं की इथे मंजिरीला वेगळाच आजार आहे, म्हणजे तिला कुणीतरी इथे जेवणामधून किंवा कशा पाण्यामधून कुठल्या तरी खाण्यापिण्यामधून तिच्या पोटामध्ये हे विषारी औषध गेलेलं आहे हे आता सगळ्यांना कळलेलं असतं. तर तिला विषबाधा झालेली आहे, त्यामुळे इथे डॉक्टरांना कळलेलं असतं की तिला खोकला, इथे ताप हे आजारपण जे काही आहे ते वरवरचं आहे. निमोनिया वाटत होतं सगळ्यांना, पण तो निमोनिया नसून तिला एका विषारी औषध पोटामध्ये गेल्यामुळे हे सगळं झालेलं असतं. तिच्या ब्लडमध्ये आता ते विषारी औषध सापडलेलं असतं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता डॉक्टर म्हणत असतात की ठीक आहे, म्हणजे हिला विषबाधा झालेली आहे, चुकून तिने काहीतरी खाल्लं असेल असं वाटतं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आम्ही आता याच्यावरती ट्रीटमेंट करतो. राया म्हणतो की हे औषध आहे ना, हे विष तिला कुणीतरी दिलेलं आहे खाण्यामधून आणि त्यामुळे तिला हा त्रास झालेला आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात राया दादा आता काळजी करू नका, आता आपण याच्यावरती तिची ट्रीटमेंट करूया आणि तिला औषधंसुद्धा देऊया. त्यानंतर प्रेक्षकांनो डॉक्टरांनी त्यांची बेस्ट ट्रीटमेंट ही सुरू केलेली असते आणि तिला आता त्या विषारी औषधावरती जे तिला पॉइझन देण्यात आलेलं असतं तिला मारण्यासाठी, त्याच्यावरती आता खूप परफेक्ट अशी ट्रीटमेंट मिळाल्यामुळे इथे मंजिरी खूप छान पद्धतीने रिकवर होत असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता मंजिरी बरी होते, तिच्या आजारपणाची टेस्ट झाली आहे हे आता जीजी आणि नानांनासुद्धा माहिती नसतं. जीजी आणि नाना यांना वाटत असतं की आपण आपल्या मुलीला आता मुंबईमध्ये घेऊन जाऊया. तेव्हा निखिलने सांगितलेलं असतं की जर आपल्या ताईला इथे बरं वाटत नाही आहे तर मग आपण तिला मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, पण तिला आपण बरं करूया. उद्याच्या उद्या आपण तिला इथून हलवतोय आणि त्याच्या आधीच इथे आता मंजिरीची ट्रीटमेंट सुरू झालेली असते, त्यामुळे मंजिरीच्या तब्येतीमध्ये खूप जास्त इथे फरक पडलेला असतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रायाने मंजिरीला सांगितलेलं असतं की तुला कितीही बरं वाटलं ना तरीसुद्धा अशी ॲक्टिंग करायची की तुला बरं वाटत नाही आहे. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, राया अरे असं काय बोलतोयस? तेव्हा राया म्हणतो, कारण तो जय घोरपडे तुला पुन्हा ते औषध देईल आणि त्याच्या आधी त्याला असंच वाटलं पाहिजे की तू पूर्णपणे बरी झालेली नाही आहेस, पण तू हळूहळू रिकवर होणार आहेस. पण तू दाखवताना असं दाखवायचं की तू आजारीच आहेस. त्या जय घोरपडेला कळलं पण नाही पाहिजे की तू कधी बरी झाली आहेस. कळलं तुला मिस फायर? मी सांगतोय तसं कर. तेव्हा मंजिरी म्हणते, ठीक आहे, तू सांगशील तसं मी करायला तयार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राया पुन्हा पुन्हा प्रशांतकडे भांडायला जात असतो आणि तेव्हासुद्धा मारामारी करत असताना आता प्रशांतकडे जो अँटीडोस असतो तो आता रायाच्या खिशामध्ये टाकतो. त्यामुळे इथे आता आधीच मंजिरी डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनुसार बरी झालेली असते, पण प्रशांतने सुद्धा एक आयुर्वेदिक औषध आता मंजिरीला देण्यासाठी रायाकडे दिलेलं असतं आणि आता खिशामध्ये जी पुडी टाकलेली असते त्या पुडीतलं औषध आता राया हॉस्पिटलमध्ये येतो आणि आल्या आल्या ते औषध तो मंजिरीला देतो. त्यामुळे प्रेक्षकांनो आता प्रशांतकडे जो अँटीडोस असतो मंजिरीला बरं करण्यासाठीचा तो अँटीडोस मंजिरीच्या पोटात गेलेला असतो आणि आधीच ती बरी झालेली असते डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे आणि आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर ती लवकरच बरी होते, पूर्णपणे रिकवर होते. त्यानंतर इथे आता हे सगळं रायामुळे झालेलं असतं. तेव्हा राया म्हणतो की जीजी आणि नाना आता काळजी करायचं काही कारण नाही आहे. हे बघा, मिस फायर पूर्णपणे बरी झालेली आहे. इथे जय घोरपडेने इतकी काळजी घेतलेली असते की प्रशांतने रायाला काही सांगितलं नाही पाहिजे, पण शेवटीला प्रशांतमध्ये खूप जास्त माणुसकी असते आणि त्याच्या माणुसकीने इथे जयच्या क्रूरपणाला हरवलेलं असतं आणि प्रशांतची माणुसकी इथे जिंकलेली असते. त्याने इथे इतका मोठा धोका पत्करून रायाची आणि मंजिरीची मदत करायचं ठरवलेलं असतं. तर इकडे राया मंजिरीची खूपच जास्त काळजी घेत असतो. तिला खाण्यापिण्यापासून ते सगळं काही तिला स्वतः देत असतो. जेव्हा जीजी नाना म्हणतात की मंजिरीला बरं वाटत नाही आहे तर आपण तिला डॉक्टरकडे नेऊया, तेव्हा राया म्हणतो की डॉक्टरकडे न्यायची गरज नाही आहे, आता मंजिरी इथेच बरी झालेली आहे, मुंबईला जायची गरज नाही आहे. तेव्हा जीजी म्हणते, राया गप्प बस तू, इथे माझ्या मुलीला अजून बरं वाटत नाही आहे. तेव्हा राया म्हणतो की जीजी तुम्ही काळजी करू नका, कारण का इथे मिस फायर आता पूर्णपणे बरी आहे. हवं तर तुम्ही तिला बघू शकता, तिच्याशी बोलू शकता, पण मीच तिला सांगितलं आहे कारण त्या जय घोरपडेची नजर मिस फायरवरती आहे. जीजी तुम्ही कितीही बोला की तुमचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण सत्य काय आहे ते मला माहिती आहे. त्या जय घोरपडेमुळे मिस फायरला इतकं सहन करावं लागलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आता सांगतो आहे की त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवू नका, त्याला काही कळू नये म्हणून मिस फायरला मी अशी ॲक्टिंग करायला सांगितले की कितीही बरं वाटलं तरी आजारी आहे असं सांगायचं आणि जेव्हा मिस फायर पूर्णपणे रिकवर होईल, स्वतःच्या पायावरती उभी होईल, तेव्हा ती घरी येईल आणि तेव्हा त्या जय घोरपडेला कळलं तरी चालेल. तेव्हा इकडे आता मंजिरीजवळ जीजी बोलायला जाते, तेव्हा ती विचारते की मंजिरी तू बरी आहेस का? तेव्हा मंजिरी म्हणते की जीजी आता मी एकदम बरी आहे, मी चालू शकते, फिरू शकते आणि माझं कामसुद्धा करू शकते, मी तुमची आणि नानांची काळजी घेऊ शकते. तेव्हा इकडे आता जीजीलासुद्धा मंजिरीला इतकं उत्साही बघून छान वाटतं. त्यानंतर मंजिरी पूर्णपणे बरी झालेली असते आणि एवढ्या दिवसांमध्ये राया ज्या पद्धतीने मंजिरीची काळजी घेत असतो तेव्हा इथे आता जीजी आणि नानांना रायाची मंजिरीची ही काळजी घेणं खूपच जास्त आवडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो मंजिरी बरी होऊन आता हॉस्पिटलमधून घरी येते. तेव्हा इथे घरी आल्यानंतर जीजी म्हणत असते की आता या घरामध्ये मला बाहेरचं कुणीच नको आहे. तर इकडे रुचिता आणि प्रशांतसुद्धा आपल्या घरी जायला निघालेले असतात आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता जीजी येते आणि जय घोरपडेला म्हणत असते की जय आता आमच्या घरामध्ये आम्हाला बाहेरचं कुणीच नको आहे. हे बघ प्रशांत आणि रुचितासुद्धा जायला निघालेत कारण आता त्या दोघांना इथे राहायचं नाही आहे, बरोबर ना प्रशांत? तेव्हा प्रशांत म्हणतो, अगदी बरोबर, माझंसुद्धा काम आहे, मला जाणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने प्रशांतने आता मंजिरीची मदत करून आपलं कर्तव्य हे पूर्ण केलेलं असतं. त्याने आपला चांगुलपणा जिवंत ठेवलेला असतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राया म्हणतो की तुझ्याकडे एवढी कला आहे, तुला कुठलं औषध दिल्यानंतर माणूस बरं होतं आणि कुठलं औषध दिल्यानंतर माणूस आजारी होऊ शकतो हे तुला बरोबर माहिती आहे. तुझ्या कलेचा वापर फक्त चांगल्यासाठी केलास तर बरं होईल. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो की हे औषधसुद्धा जय घोरपडेने माझ्याकडून गुन्हेगाराला द्यायचं आहे म्हणूनच घेतलं होतं. मला जर माहिती असतं की हे औषध एका चांगल्या मुलीला देण्यात येणार आहे तर मी ते औषध कधीच त्याला दिलं नसतं. त्यानंतरला इथे आता रुचिता आणि प्रशांतसुद्धा आपल्या घरी गेलेले असतात आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो जय घोरपडेला कळलेलं सुद्धा नसतं की इथे मंजिरीला बरं करण्यामध्ये प्रशांतचा खूप मोठा हात आहे, कारण त्याला ते कळूनच दिलेलं नसतं. त्याचबरोबर इथे मंजिरी आता बरी होऊन घरी आल्यानंतर ती इकडे जय घोरपडेची बॅगसुद्धा बाहेर घेऊन येते. जेव्हा इथे जिजी म्हणतात की जय, आता आम्हाला या घरामध्ये बाहेरचं कोणीच नको आहे, तू सुद्धा आता गेलास तरी चालेल, तू पण आता बरा झालायस, तू आजारी होतास म्हणून तुला इथे बोलावलं होतं, तुझ्या हातापायाला लागलं होतं म्हणून, पण आता तू बरा झालायस पूर्ण ठणठणीत, मग आमच्या घरी राहायची तुला आता गरज नाही, तू तुझ्या घरी जाऊ शकतोस. अशा पद्धतीने इथे जिजींनी आता जयच्या बॅगा वगैरे बाहेर आणून दिलेल्या असतात आणि त्याला तिथून त्या जायला सांगतात. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की हे घोरपड्या, अरे प्रेमाने का होईना पण जिजीने तुला घरातून हाकललं हे मात्र नक्की. तेव्हा इकडे जयचा राग आता अनावर झालेला असतो, पण जिजीला काय बोलणार, कारण जिजीच्या एकटीच्याच नजरेमध्ये तो चांगलं बनण्याचं नाटक करत असतो. बाकी सगळ्यांना रायाचा चांगुलपणा दिसलेला असतो आणि जयचा क्रूरपणा पण इथे नानांच्या आणि निखिलच्या लक्षात आलेला असतो. त्यामुळे इथे आता नाना, त्याचबरोबर निखिल आणि मंजिरी या सगळ्यांना माहिती असतं की जय हा चांगला मुलगा नाही आहे आणि हळूहळू आता जिजीलासुद्धा कळलेलं असतं की जयपेक्षा राया कितीतरी चांगला आहे, जो माझ्या मुलीसाठी इतका झटत होता. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे मंजिरीसुद्धा आता रायावरती प्रेम करायला लागलेली असते. तेव्हा इथे निखिल म्हणत असतो की जीजी, तू इथे जयला आपल्या मंजिरी ताईसाठी निवडलं होतंस, कारण तो सरकारी नोकरदार आहे, इतका शिकलेला आहे, चांगली नोकरी आहे, घरदार आहे म्हणूनच ना. अगं पण आपल्या मंजिरी ताईला ज्या व्यक्तीचा त्रास होत होता त्याच्याबरोबर तू तिचं लग्न लावून द्यायला निघाली होतीस आणि जो आपल्या ताईचा त्रास कमी करतो, तिच्यासाठी जीवाचं रान करतो, प्रत्येक लोकांजवळ तो तिच्यासाठी वाद घालतो, तिच्यासाठी भांडतो, अगदी देवाजवळ सुद्धा तो भांडत होता तिचा जीव वाचवण्यासाठी. मग अशा मुलाबरोबर तू आपल्या ताईचं लग्न लावून देण्याचा विचार का करू शकत नाही? जर राया दादा आपल्या ताईची इतकी काळजी घेऊ शकतो, कुठल्याही संकटामधून तिला बाहेर काढू शकतो आणि तिच्यावरती एवढं जीवापाड प्रेम करतो, मग जर ताईवरती प्रेम करणाऱ्या मुलाबरोबर तू जर आपल्या मंजिरी ताईचं लग्न लावून दिलंस तर ती कायमची सुखी होणार नाही का? तेव्हा इथे आता जिजी आणि नानासुद्धा मंजिरी आणि रायाच्या प्रेमाचा आता विचार करत असतात, पण नक्की मंजिरीच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा त्यांना जाणून घ्यायचं असतं. तेव्हा इकडे जिजी मंजिरीला विचारते की रायाबद्दल तुला काय वाटतं? तेव्हा मंजिरी म्हणते म्हणजे? तेव्हा इथे जिजी म्हणत असते की राया खरंच खूप चांगला मुलगा आहे, त्याचा विचार करायला काही हरकत नाही. जयबरोबर तुझं लग्न लावून दिलं असतं तर स्वतःच्या हाताने मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं. पण इथे राया बघ, राया तुझ्यासाठी सगळ्यांबरोबर झटत असतो, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तो जीवाचं रान करतो. इथे तुझा जीव वाचवण्यासाठी जो मुलगा इथे आता ज्या मधमाशा असतात त्याच्या पोळ्यामध्ये सुद्धा तो हात घालू शकतो, तो मुलगा तुझ्यासाठी जीवसुद्धा देऊ शकतो आणि एखाद्याचा जीव घेऊसुद्धा शकतो. मग जर अशा मुलाबरोबर तुझं लग्न झालं तर काही हरकत नाही आहे असं वाटतं. तुझं म्हणणं काय, तुझं प्रेम आहे का रायावरती? तेव्हा इथे मंजिरीला काही कळतच नसतं, पण इथे राया जेव्हा मंजिरीला विचारतो की मिस फायर, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस, मी तुला सांगितलं होतं की माझं प्रेम आहे तुझ्यावरती, तुझं नाही आहे का? मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलो तर तुला चालणार आहे का? तेव्हा इकडे आता मंजिरी पूर्णपणे इमोशनल होते, तिलासुद्धा कळत नाही की आता काय बोलायचं. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की सांग ना, जर मी तुझ्या आयुष्यामध्ये नसेन तर तुला चालणार असेल तर मी आत्ताच्या आत्ता निघून जातो, कारण आपली दोस्ती आहे, पण माझं तुझ्यावरती प्रेमसुद्धा आहे, मला तुझ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवायला नक्कीच आवडेल. तेव्हा इथे मंजिरीलासुद्धा आता प्रेमाची जाणीव झालेली असते, म्हणजे रायाशिवाय ती जगू शकेल का याचा ती विचार करते, रायाशिवाय तिचं आयुष्य ती इमॅजिन करेल का? आणि जेव्हा ती करते तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये राया नसेल तर तिला खूपच मोठे टेन्शन आल्यासारखे वाटतात. मंजिरी विचार करत असते की मी सुद्धा रायावरती प्रेम करते का?
तेव्हा इथे राया एक दिवस काही घरी येत नाही, तर तिला सगळीकडे राया दिसत असतो. ती रायाला मिस करत असते. तेव्हा इथे जयने जेव्हा जेव्हा तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, राया तेव्हा तेव्हा तिच्या मदतीला धावून आलेला असतो. तेव्हा तिच्यासुद्धा लक्षात येतं की नाही, म्हणजे माझंही रायावरती प्रेम आहे. फक्त दोस्ती नाही, दोस्तीपेक्षा अजून काहीतरी आहे. तेव्हा तिच्या ते लक्षात येतं. आणि इथे आता मंजिरीसुद्धा जिजीला म्हणते की तू बोलतेस ते जिजी बरोबर आहे. रायासारखा मुलगा मला शोधूनसुद्धा सापडणार नाही आहे. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते की तुम्ही दोघांनी आमच्या लग्नाचा जो काही विचार केला आहे तो योग्यच आहे. आणि हे सगळं जेव्हा जयला कळतं तेव्हा जयला खूपच जास्त राग आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता जयला प्रश्न पडलेला असतो की मंजिरी बरी कशी झाली. पण इथे प्रशांतवरती आता संशय तरी कसा घेणार, कारण त्याच्या हातामध्ये घड्याळ असतो. त्याचबरोबर इथे रायाने आता अँटीडोस देऊन प्रशांतच्या मदतीने मंजिरीचा जीव वाचवलेला असतो. मरणाच्या दारातून तिला घरी आणलेलं असतं. आणि त्यानंतर इथे जीजी आणि नानांनी राया आणि मंजिरीचं प्रेमसुद्धा स्वीकारलेलं असतं आणि त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इथे आता जीजीने मंजिरीचं जयबरोबर ठरलेलं लग्नसुद्धा मोडत रायाचा विचार केलेला असतो.